नमस्कार. काल 1 मे महाराष्ट्र दिन 1 मे 2026 महाराष्ट्र दिन होता. त्याच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काळसेबागवाडी येथील ग्रामस्थ यांनी आपली एकजूट दाखवत जे उपोषण चालू केलं, त्याच उपोषणाचा आज दुसरा टप्पा आहे, दुसरा दिवस आहे. मित्रहो, या उपोषणात एकजुटीने गावातल्या महिलासुद्धा एकत्र आल्या, महिला भगिनी एकत्र आल्या आणि या सगळ्या एकत्र येण्यामुळे, या ग्रामस्थांच्या एकत्र येण्यामुळे या उपोषणाला एक सकारात्मक दिशा मिळाली. मी निमित्त मात्र होतो, या उपोषणात निमित्त मात्र होतो आणि माझी काल तब्येत बिघडल्यामुळे काल रेस्ट पुन्हा मी घेतली. त्याच दरम्यान आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे उपोषणस्थळी आले असं यांनी मला सांगितलं आणि खूप काही चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्या चांगल्या गोष्टीमध्ये एक सगळ्यात सकारात्मक बाब म्हणजे जे काही यांनी एकजुटीने हा जो काही लढा उभारला, त्या लढ्याला यश आलं. मी तर म्हणतो 100% यश आलं असं मी म्हणेन. कसं तर प्रशासकीय कारभारावर अजूनही आम्ही साशंक आहोत, नाराज आहोत. कागदी घोडे ते अजून नाचवत आहेत. आम्ही त्यांचे कागदपत्र पण काल नाकारली, उपोषणस्थळी आणून दिली म्हणून. का तर ते सांगतो, पण तत्पूर्वी पहिली आधी चांगली बातमी अशी आहे सकारात्मक, की आज आहे 2 मे 2026 दुपारचे साधारण 12:30-1 या दरम्यान हा व्हिडिओ करून या व्हिडिओच्या माध्यमातून ह्यांच्या सगळ्यांच्या परवानगीने, ह्यांच्या सगळ्यांची एकमताने जी चर्चा झाली त्यानुसार हे उपोषण आज स्थगित करत आहेत. आणि यांची खात्री आहे की हे उपोषण पुन्हा करण्याची पाळी यांच्यावर येणार नाही. कारण प्रशासकीय यंत्रणेवरचा जरी यांचा विश्वास या ग्रामस्थांचा उडालेला असला तरी काल पालकमंत्री साहेबांनी, नितेश साहेबांनी जी काही इथे येऊन जी भेट दिली आणि इथल्या आमच्या मायभगिनींना जो एक विश्वास दिला, ते वाक्य म्हणाले, एवढाच त्या प्रकल्पाचा तुम्हाला त्रास होत असेल तर नक्कीच याच्यावर विचार केला जाईल, संबंधिताला नक्कीच त्याच्यातून मार्ग दिला जाईल आणि तो प्रकल्प इतरत्र हलवला जाईल. त्याच्यासाठी काय परमिशन लागली, त्याच खात्याचा मी मंत्री असल्यामुळे मी जास्तीत जास्त तुमच्या समस्यांचा विचार करेन. मित्रहो, याच्यातच सगळं दडलं आहे. मी तर एकच वाक्य, 2 वाक्यातच असं सांगेन, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या उपोषणाच्या बाबतीत, या ग्रामस्थांच्या बाबतीत, यांच्या वेदनांच्या बाबतीत प्रचंड माणुसकी दाखवली. मात्र शोकांतिका आहे ती म्हणजे मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, काय नाव त्यांचं ते, श्याम चव्हाण, जे 30 तारीखला सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त होणार याची कोणाला कल्पना आम्हाला नव्हती. उपोषणस्थळी 21 तारीखला त्यांनी खोटं आश्वासनपत्र दिलं आणि यांची सगळ्यांची फसवणूक केली. आणि काय केलं आहे, फसवणूक कशी, नंतर आम्ही वेळ आल्यावर सांगू. आज तो बोलण्याचा वेळ नाही आहे. फक्त एवढंच सांगतो, पुन्हा एकदा तो वाक्य रिपीट करतो, 2 वाक्य. मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी जी उपोषणकर्त्यांची फसवणूक केली श्याम चव्हाण यांनी, बरोबर ना, ते आम्ही कदापि माफ करणार नाही. त्यांना त्यांचं उत्तर द्यावंच लागेल. त्याच्यासाठी आम्ही वेगळा लढा चालू ठेवू. हा एक नवीन लढा आता सुरू होईल. मात्र हे उपोषण आता वास्तविक पाहता, कालच हे ग्रामस्थ जेव्हा नितेशजी राणे येऊन गेले, त्यांनी वचन दिलं की याच्यात मी गांभीर्यपूर्ण लक्ष देतो. त्याचवेळी खरं उपोषण या ग्रामस्थांना सोडायचं होतं. मी त्यांना रिक्वेस्ट केली होती, पण त्यांचा मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावर जो काय रोष होता, तो रोष व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना इथे बोलवण्यासाठी ते बसलेले होते आणि आतापर्यंत बसलेले. पण एक खेदाची बाब सांगतो, आले नाहीत.
अजूनही. नवनिर्वाचित व्हिडिओ जे आले, काय नाव त्यांचं ते, सावंत ना, आपल्याला पूर्ण नाव माहिती नाही, पण सावंत आले रात्री. त्यांनी यांची भेट घेतली, पण आम्ही त्यांना एकच म्हटलं, तुम्हाला त्या प्रकरणाची पूर्ण माहिती करून घ्यायला जरा वेळ लागेल. आमचा रोष ज्यांच्यावर आहे त्यांनी आम्हाला का फसवलं ती उत्तर देत नाहीत, तोपर्यंत हे ग्रामस्थ हटणार नाहीत असं सांगितलं. त्या व्यक्तीने साधा फोन पण केला नाही. कोणाक फोन वगैरे केला काय तुमका नाही ना. असे जर माणुसकी न दाखवणारे प्रशासकीय इसम आमच्या जर जिल्ह्यात असतील तर त्यांना हात जोडून माणुसकीची मी प्रार्थना करतो, असं वागू नका. रिटायरमेंट तुम्ही जरी घेतलात तरी तुम्ही माणुसकीतून रिटायरमेंट घेऊ नका. आपण माणूस आहोत, माणुसकी सोडता नाही. असू देत. मी तर म्हणतो या उपोषणातून पालकमंत्र्यांची परिपूर्ण साथ आम्हाला या ग्रामस्थांना मिळाली. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनावर ताण जास्त येऊ नये म्हणून आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांचा मान राखत, मात्र त्याचवेळी पुन्हा पुन्हा मी इथे नमूद करतो की मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा उपोषण सोडताना निषेध नोंदवत हे उपोषण हे ग्रामस्थ मागे घेत आहेत. बरोबर बोला, सर्वानुमते बरोबर. ओके. मला प्रचंड वेदना होत आहेत, तरीसुद्धा मी या गावकऱ्यांना मी साथ दिली. का दिली, कशासाठी दिली, नेक्स्ट व्हिडिओत मी सांगेन अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली. पण मी एक सांगतो, जो असा उपोषणस्थळी येऊन आम्हाला पालकमंत्री नितेशजी राणे यांनी माणुसकीचा दाखवला आहे, माणुसकीने सर्व काही प्रश्न सुटू शकतात असंच एक संकेत दिला आहे, बरोबर ना. तोच आदर्श पकडून आणि तीच दिशा पकडून मी सुद्धा या प्रकरणी माझ्या हातून जेवढं काय होईल माणुसकीने सुवर्णमध्य साधण्यासाठी तेवढं मी माझ्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करीन. आणि ह्या सगळ्या प्रयत्नाला, माणुसकीच्या सकारात्मक प्रयत्नांना ईश्वराची साथ, निसर्गाची साथ आणि विशेष बाब म्हणजे पालकमंत्र्यांची आमच्या आता साथ मिळाली आहे. आता एक वेगळं बळ आलं आहे आणि एक वेगळी ऊर्जा आली आहे आणि एक वेगळी सकारात्मक शक्ती आली आहे. त्याच्यामुळे आज हे गावकरी बिनधास्तपणे निश्चिंत जाऊन झोपतील आणि आशा करतील की सर्व काही गुण्यागोविंदाने ह्याच्यातून मार्ग निघेल आणि ह्यांचा काळसे बागवाडी जो गाव आहे निसर्गसंपन्न खरंच प्रदूषणमुक्त होईल, तो प्रकल्प इतरत्र जाईल, एवढंच मी म्हणतो. पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून माझं काही बोलताना इकडे तिकडे झालं असेल, पेनिंग खूप आहे त्याच्यामुळे एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो, तर मला माफ करा. पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून पालकमंत्री नितेशजी राणे यांचे या गावकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद.